शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, आपण दररोज शेतीविषयक माहिती सांगत असतो, तर आपण कमीत कमी लाईक तरी करत चला. मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अजून एक बातमी, त्यानंतर कापूस भाव पटकन सांगतो. शेततळ्यांसाठी 100 कोटींची घोषणा, प्रत्यक्षात केवळ 15 कोटींची मंजुरी. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सुमारे 46,58,320 शेतकऱ्यांची निवड. मित्रांनो, सद्यस्थितीचा विचार केला तर मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेततळ्यांसाठी 100 कोटीपैकी केवळ 15 कोटींचा निधी देण्यास कृषी विभागाने मान्यता दिली. राज्यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सुमारे 46,58,320 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामुळे यातून किती शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षणग्रस्त, आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात ऑगस्ट 2019 पासून सिंचन योजना राबवण्यात येत होती. ही योजना 2 नोव्हेंबर 2021 पासून राज्यातील उर्वरित भागातही राबवण्यात येत आहे. यामध्ये सूक्ष्म सिंचन अनुदानासोबतच वैयक्तिक शेततळे, अस्तरीकरण, हरितगृह उभारणी, शेडनेट उभारणी या घटकांसाठी अनुदान देण्यात येते. राज्य सरकारने 2025-26 मध्ये या योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन पूरक अनुदान घटकासाठी 400 कोटी आणि वैयक्तिक शेततळे घटकासाठी 100 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. मात्र शेततळे अनुदानातील 1 रुपया वितरित करण्यात आला नसून याबाबत तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारने तातडीने 15 कोटींचा निधी वितरणाचे आदेश दिले आहेत. हा निधी शेततळे योजनेत ज्यांची निवड झाली त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. राज्यात शेततळे योजनेअंतर्गत आतापर्यंत 46,56,320 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. हे निवड करताना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात आली आहे. 15%च वितरित. सरकारने शेततळ्यांसाठी 100 कोटी रुपयाची तरतूद केल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात आता निधी देताना केवळ 15%च वितरित केला आहे. त्यामुळे या मंजूर निधीतून किती शेतकऱ्यांना अनुदान मिळेल याची स्पष्टता अजून नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत किंवा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नवीन पद्धत लागू. पूर्वी निवड लॉटरी पद्धतीने केली जात, त्यात अनेक पात्र शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता बदल करण्यात आला असून यंदापासून ही नवीन पद्धत लागू करण्यात आली. मात्र सरकारने या अनुदानापोटी निधी वितरणच न केल्याने अनुदानापासून वंचित राहावे लागले. आता वळूया मित्रांनो कापसाच्या भावाकडे. पटापट भाव बघूया. पुलगाव बाजार समिती जास्तीत जास्त 7,631 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,010 रुपये. पुढील बाजार समिती वर्धा जास्तीत जास्त 8,060 रुपये. पुढील बाजार समिती हिंगणघाट जास्तीत जास्त 8,060 रुपये. पुढील बाजार समिती सिंदी सेलू जास्तीत जास्त 8,060 रुपये. पुढील बाजार समिती भिवापूर जास्तीत जास्त 7,400 रुपये. पुढील बाजार समिती काटोल जास्तीत जास्त 7,350 रुपये. पुढील बाजार समिती देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,500 रुपये. उमरेड जास्तीत जास्त 7,410 रुपये. पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,060 रुपये. पुढील बाजार समिती अकोला 8,010 रुपये. पुढील बाजार समिती घाटंजी 7,505 रुपये. पुढील बाजार समिती हातगाव तामसा जास्तीत जास्त 8,060 रुपये. पुढील बाजार समिती हिंगणा जास्तीत जास्त 8,044 रुपये. पुढील बाजार समिती वडवणी जास्तीत जास्त 7,979 रुपये. पुढील बाजार समिती समुद्रपूर जास्तीत जास्त 8,060 रुपये. पुढील बाजार समिती भद्रावती जास्तीत जास्त 8,060 रुपये. पुढील बाजार समिती सावनेर जास्तीत जास्त 7,300 रुपये. अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त 7,400 रुपये. त्यानंतर बीड येथे खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,220 रुपये. तर परभणी वसमत येथे 6,975 रुपये. दररोजच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. भेटूया, शेअर करा.